नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेरकार प्रतीक्षेला या ठिकाणी पूर्णविराम लागला आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर का तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता दीर्घकाळ प्रतीक्षा ही तुमची शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला व 10व्या हप्त्याला खऱ्या अर्थानं आता मंजुरी मिळाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता कसली काळजी किंवा चिंता करू नका। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज रक्कम जमा होणार हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी यांनी नेमकी काय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषणा केली आहे। आता खऱ्या अर्थानं नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची खऱ्या अर्थानं आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा आता हा प्रश्नच तुमचा मिटणार आहे। आजपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो छोटीशी रिक्वेस्ट आहे, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। आतापर्यंत शेतकरी बांधवांनो तुम्ही फक्त असं ऐकलं होतं, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु शेतकरी बांधवांनो आता बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्याही क्षणी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। आता तुमच्या बँक खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम ही जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची, तुम्ही सुद्धा पैसे कधी जमा होणार असा तुमचा प्रश्न असेल, तर शेतकरी बांधवांनो आता हा प्रश्न तुमचा मिटला असून आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी आजच कोणत्या शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहत चला। सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे शेतकरी बांधवांचं म्हणजेच की लक्ष इतरित होत होतं आणि आता हेच लक्ष म्हणजेच की शेतकरी बांधवांचं इतरित होऊ नये, नमोच्या प्रतीक्षा संपावी, याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतला आणि आता खऱ्या अर्थानं या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत का हे देखील तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकी नेमके म्हणजेच की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, कोणती कामे तुमच्या अपूर्ण असल्यावर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, हे आता तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, नेमकी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते सुद्धा पाहूया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आताच म्हणजेच की काही मिनिटांपूर्वीच निर्णय जाहीर केला आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी वाटप होणे हे काय शक्य नाहीये, कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्त्याचा लाभ या ठिकाणी
प्राधान्य द्यायचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता टप्प्याटप्प्याने हे वाटप पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती होणार आहे। त्यामुळे आता कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे देखील जाणून घेऊया। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय भाऊ भरणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील म्हणजेच की लाभ भेटलेला आहे, त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना नमोचा मागील लाभ भेटलेला आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले आहेत का? जर का तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले असतील तर तुम्हाला कसली अर्थात काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु जर का तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले नसतील तर शेतकरी बांधवांनो तुमचा हप्ता अडकू शकतो, तुम्ही म्हणजेच की वंचित राहू शकतात। त्यामुळे हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या म्हणजेच की मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत का? जर का जमा झालेले असतील तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। 12 जिल्ह्यांची नावे म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहेत। जर का या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती अर्थात आता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता चला जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुम्हाला वंचित काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो कित्येक दिवस झाले तुम्ही हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होता आणि आता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय जाहीर केला आहे। आता कसली काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची नावे सांगतो, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय की नाही हे एकदा नक्कीच चेक करा। आता आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं रक्कम जमा होणार ते थोडक्यात शेतकरी बांधवांनो समजून घेणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजेच की सांगली। सांगलीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं नमोच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा म्हणजेच की नमोच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची गरज असेल, 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची गरज असेल, तुम्हाला खरोखर गरज आहे आणि तुम्ही हप्त्यांची प्रतीक्षा करताय तर आता म्हणजेच की तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती सांगलीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ। यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकी हप्ता कधी देणार असा तुमचा प्रश्न असेल तर आता हा तुमचा प्रश्न पूर्णपणे मिटला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तुम्हाला सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। यवतमाळ मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर। पालघर मधील शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जालना। जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जळगाव। जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या
प्रतीक्षेला पूर्णविराम लागला असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद पुणे। या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व नागरिकांना सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यामुळे तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा मिटली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची बरेच दिवसापासून या ठिकाणी प्रतीक्षा करताय। हप्त्यामधून तुम्ही वंचित झालाय का, तुम्ही अपात्र झालाय का, अशा तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत पात्र होण्यासाठी ते सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा चंद्रपूर मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता चला नेमकी कोणती कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असेल आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ही केवायसी अपूर्ण असेल तर ती करून घ्या आणि महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्ही या ठिकाणी शेतकरी मध्ये म्हणजेच की यादीमध्ये बसतात, नाहीतर अन्यथा तुम्ही अपात्र होण्याची शक्यता असते। त्यामुळे जवळच्या कृषी सेंटरवरून लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर काढून घ्या। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।